जय गुरु. सकाळची कथा वाचली का कोणी? आवाज येतोय माझा? येतोय सर, पण आज हा. वेळ नाही मिळाला वाचायला. बर कथा वाचायला वेळ नाही मिळाला सर. बर बर. नाही ठीक. आज नाही वाचली. ओके ओके ओके. आपण एक 5 मिनिटांमध्ये वाचून घेऊ, तोपर्यंत बाकी लोक पण येतात. चतुरस्य कालिदासस्य हे कथेचं नाव आहे. त्याच्यामध्ये पण काही अनाद्यतन भूतकाळ आहेत, ते पण आपण वेळोवेळी बघू. तसं घोषितम कदाचित भोजराज्ञा, म्हणजे भोज राजाने एकदा घोषणा केली, यदि कोपी कवी. कार काढू का? कार काढू का? तुमच्याकडचा आवाज येतोय का? दृश्य घरात पडून म्हणून काढू का? आनंद जोशी तुमचा. महिना नाही साडेतीन तेवढी. यदि कोपी कवी मम दरबारे नूतनम काव्यम पठती अहम ददामी तस्मै ₹1,00,000 इति. त्यांनी सांगितलं की या इथे जर कोणी नवीन काव्य वाचलं तर मी त्याला ₹1,00,000 देईन. श्रुतात एतत् बहवः खलु आगतः कवयः स्वकाव्यम पठनम करतो. मग अनेक कवी जे आहेत तिथे त्यांचं काव्य गाण्याकरता आले. परंतु दरबारे अविद्यन् केचन विद्वानां एकम अपि काव्यम प्रथमश्रुत्यनन्तरम् एव संपूर्णतया पुनरोक्तुम शक्तः. परंतु दरबारामध्ये काही कवी, केचन विद्वानः, काही विद्वान असे होते, अविद्यंत, हे एक अनद्यतन भूतकाळ आहे. अविद्यंत म्हणजे होते, ये जे कम अपि काव्यम प्रथमश्रुत्यन्तरन्तम् एव संपूर्णतया पुनरोक्तुम शक्तः. शक्तः भूतकाळ. तिथे कवी जे होते, एकदा ऐकल्यानंतर त्याला पुन्हा बोलू शकत होते. या ठिकाणी असे काही कवीच्या ठिकाणी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक पाठी, द्विपाठी, त्रिपाठी, एकदा ऐकलं की पूर्ण लक्षात राहतं, दोनदा ऐकलं की पूर्ण लक्षात राहतं, तीनदा ऐकलं की पूर्ण लक्षात राहतं, असे कवी त्या ठिकाणी होते. इतरेच द्वितीय पठनानंतरम पुनरुक्तवन्तः. इतर जे होते दोनदा ऐकलं की त्यांच्या लक्षात राहायचं, आणि तृतीय पठनात पुनरुक्तवन्तः. हा पण भूतकाळ आहे. पुनरुक्तवन्तः त्यांच्या लक्षात राहायचं, दोनदा ऐकलं की तीनदा ऐकलं की. आता यदा कोपी कवी हे आगतवान, म्हणून काय व्हायचं की कोणी कवी आला, आगतवान हे भूतकाळच आहे. आगतवान म्हणजे आला. आपण शिकलो तो अनद्यतन भूतकाळ. आणि जर नजीकचा भूतकाळ असेल आजचा वगैरे, तर त्याला आगतवान असा, म्हणजे अजून 2-3 प्रकार आहेत त्यामध्ये, त्यातला एक आगतवान पण आहे. जर कोणी आला, स्वस्य नवकाव्यमचे पठितवान, त्याचं स्वतःचं नवीन काव्य वाचायचा तो, केचन विद्वान हा अकथयन न खलु नूतनम एतत्. तर काही विद्वान काय म्हणायचे, हे नवीन काही नाही यामध्ये, कारण त्यांना एकदा ऐकलं की लक्षात राहायचं, मग यात खरोखर नवीन काहीच नाहीये. पश्य, पहा, वयमपि एनम जानीमहे. हे जानीमहेचं आपण हे एक क्रियापद स्वरूप बघितलं होतं, की आम्ही पण एक म्हणू शकतो, आम्हाला हे माहिती आहे. ततः पुनरवदन तत् काव्यम. मग ते काव्य ते पुन्हा म्हणून दाखवायचे. तद त्यांनी म्हटलं की दुसरं, ज्याला दोनदा ऐकलं लक्षात राहतो म्हणायचं. तदनंतरम ये द्विपाठीनः अभवन. अभवन हे होतं, म्हणजे बहुवचनी. हा पण अनादितन भूतकाळ आहे. द्विपाठीनः अभवन तेपि तदेव अकथयन अवदंच काव्यम. तदनंतरम त्रिपाठीनः तथैव कुर्वन्
अकुर्वन् हा पण अनाद्यतन भूतकाळ आहे. मग त्यानंतर जे त्रिपाठी होते त्यांचं पण ते पण म्हणून दाखवायचे. अशा रीतीनं एक पाठी, दोन पाठी, तीन पाठी लोक म्हणायचे, हे तर आम्हाला माहिती आहे. अतः न कोपी, असा कोणीही कवी नव्हता, प्राप्नोती अशक्नोत लक्ष रुपये. अशा रीतीनं कोणालाही 1,00,000 रुपयाचे मिळाले नाहीत. ते अशक्नोत, शक्य नव्हतं त्यांना. हा पण अनद्यतन भूतकाळ आहे. प्राप्नोतुम अशक्तो, म्हणजे कोणालाही प्राप्त करणं शक्य झालं नाही. कालिदासाय न खलु अरुच्यत एतत्. अरुच्यत हा पण एक अनद्यतन भूतकाळ. त्याला हे रुचलं नाही कालिदासाला. खलु म्हणजे खरोखर, एतत् म्हणजे हे. कंचित नवीन नवकवीन, काही नवीन कवी, सहस्व कक्ष आणित्वान. आणित्वान म्हणजे आणले. त्याने काही नवीन कवी स्वतःच्या कक्षामध्ये आणले. तम एतत् सुभाषितमचे दत्तवान. दत्तवान म्हणजे दिले. हे खालचं सुभाषित त्याला दिलं त्याने. काय दिलं? स्वस्ती श्री भोजराजन, त्याला भोजराजाला ऍड्रेस केलं ते. त्वम अखिल भुवने धार्मिक सत्यवक्ता. तुम्ही सगळ्या भुवनामध्ये, संपूर्ण भुवनामध्ये, संपूर्ण जगामध्ये धार्मिक आणि सत्यवक्ता आहात. पित्रा ते संग्रहिता, म्हणजे तुमच्या वडिलांनी घेतले होते संग्रहिता. नव तिमिता रत्नकोटो मदीय. मदीय म्हणजे माझे. रत्नकोटो म्हणजे रत्न घेतले होते. नव तिमिता, 99 कोटी रत्न माझ्याकडून घेतले होते. तास्वम देहिती, ते तुम्ही मला द्या. राजन, सकल बुध जनैर ज्ञादते. सकल सगळे, जनई लोक, सगळे जे बुद्धिमान लोक आहेत, सगळं ज्ञायते, सगळ्यांना माहिती आहे. सत्यम एतत्, हे सत्य सर्व बुद्धिमान लोकांना माहिती आहे. म्हणजे तुमच्या ज्या याच्यामध्ये दरबारामध्ये जे बुद्धिमान लोक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या वडिलांनी माझ्याकडून 99 कोटी रत्न घेतले होते. नो वा जानंती, ते जर त्यांना माहित नसेल, यत्तन मम कृतिमपि नो देही लक्षम ततो मे. जर त्यांना ते माहित नसेल तर मग माझं जे काव्य आहे तेही त्यांना माहित नाही. मी जे काय करतो तेही त्यांना माहित नाही. आता हे म्हणून दाखवायचं, हे मला माहिती आहे, हे मला माहिती आहे, असं कोणी म्हणायला तयार नाही. कारण असं म्हणायला झालं तर मग राजावरती 99 कोटी रत्न देण्याची जबाबदारी येते. दरबारे कवी ही तत्काव्यम अपठत. मग दरबारातले कवी कशा प्रकारचे असे काव्य वाचायचे. न खलु वक्तुम अशक्नुवन केपी विद्वानः. यत, हे असं कोणीही म्हणू शकलं नाही की जानंती तत्काव्यमिती, की मला हे जे म्हणतायत ते माहिती आहे, असं कोणी म्हटलं नाही. अतः अप्राप्नोत कवी ही लक्ष रूप्यकाणी, आणि अशा रीतीने त्या कवीला 1,00,000 रुपये मिळाले. चतुरः खलु कालिदासः, असा कालिदास चतुर होता. अशी छोटीशी कथा कालिदासाच्या चतुरपणाची, ज्यामुळे दरबारामध्ये त्यांनी बुद्धिमत्ता दाखवली आपली. यामध्ये अनेक भूतकाळ सुद्धा आले आपल्याला, जे आपण नेहमी शिकतो ते. त्याचा तुम्ही वेळ मिळेल तेव्हा जरूर वाचा. कुणाला काही याच्यावर बोलायचंय या कथेवरती? काही समजलं नाही किंवा काही नाही, काहीच समजलं नाही, कशाला वाचली, विनाकारण वेळ गेला, काही कुणाला म्हणायचं यावरती? नाही नाही, ते सगळं नाही सर. लिहून घेऊ आणि मग त्यातले वेगळे काढू शकतो. हा ते हा, हा, ते रूप थोडं आहेत. नवीन नवीन थोडंसं कधी हो. करावं म्हणून केलं आपण ते. हा. आपल्या अभ्यासक्रमात नाही येते, पण नवीन काहीतरी असं. हा, नवीन. सर आणि ते दुसरं म्हणजे हे आता हे आपले जे बरेचसे आपण जे वाचतोय आता, ही हा वेगवेगळी हा, छोटीशी गोष्टच असते तर हो जास्त हो, चांगलं लक्षात राहतं. बरोबर आहे. आणि हे आता आता स्क्रीनवर आहे फॉर एक्झाम्पल, ते पण असं एक छोटस एक संवाद किंवा हे तसंच आहे. आहे, तसंच आहे ते. हा, मग त्याच्याप्रमाणे मग ते वाचून असोसिएशन होतं. जास्त चांगलं राहतं. हो हो, इन्स्टेड कुठली तरी वेगवेगळी वाक्य केवळ व्हरायटी म्हणून पाहिजे म्हणून हा, घेतली, तसं घेण्यापेक्षा एक त्या सलग अगदी घेण्यापेक्षा अशा स्टोरीत असलं तर मग हा ते हा, बरोबर ती अनद्यतन आणि हे सगळे चांगले वाचता येतात. लंगलकार हा वगैरे हा, तर व्यवस्थित. तर मला वाटतं ही आयडिया नक्कीच चांगली आहे हो की हो,
एका स्टोरी मध्ये गुंफलं की मग ते रिकॉल करायला आणि फोड सोपं करायला जातं. वगैरे पण छान सोपं त्याची जातं. व्हरायटी मिळते. करेक्ट हा करेक्ट. ते इव्हन ती असं परवाची जी वेबसाईट होती हो ती सुद्धा केव्हाही प्रवासात असताना वेळ जात नसेल तेव्हा आणि जिथे इंटरनेट असेल तिथे काढून सहज वाचायला हरकत नाही. त्यामध्ये पण संभाषणं आहेत. हो त्यामध्ये बरीच आहेत आपण ते. लहानपणी ते ऐकलेल्या तर गोष्टी पण गोष्टीच सेम त्या गोष्टीच हा आहेत ना आपण त्याच्यामध्ये. वाचलेल्या गोष्टी त्यावेळेच्या मिळतील. हो काही श्लोक स्वरूपात आहेत, काही गोष्टी स्वरूपात आहेत. तर चांगलं फोड आहे सर. करून चांगलं राहतं. हा वाचायला बरं वाटतं. चांगलं बरं. चांगलंय चांगलंय. हम्म. सर आणि आता सगळंच कळलं नाहीये, पण संस्कृतमध्ये काय काय प्रकार आहेत ते कळलं, तर हा मग मे एवढंच बी एवढंच. हा पुढे हा. जाऊन त्याचा आणखीन अभ्यास करू तेव्हा लक्षात येईल, की अरे तेव्हा आपण हे वाचलेलं, हो तर तेव्हा हो. जास्त कळेल हा मला. हा. हे आता असं सगळंच नाही होतं कळलं, थोडं की थोडंच कळलं. ज्या अभ्यासाला आपण असतो त्यावेळेला ते नाही कळत. आता आम्हाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तेव्हाच्या आता बघितलंय वाटतं, अरे हो असं होतं का हे. म्हणजे तेव्हा त्या पटकन पहिल्या वेळेला नाही कळत त्या. म्हणजे जेव्हा म्हणजे आपण माहिती हो म्हणून एक हा चांगलं आहे, की हां, हे हो असं हो पण आहे काहीतरी हो संस्कृतमध्ये, हो हो तर त्या दृष्टीने करू लक्षात हो ठेवू शकतो. हो. आणि दुसरा एक विचार मी करतो की आता रोज आपण आता पुढे आपल्याला जी सुभाषितं घ्यायची आहेत तर एकदम आपण सगळे 10 सुभाषितं घेतो एकाच वेळेला. त्याऐवजी ते जे 10 किंवा 12 किंवा 15 जे असतील ते रोज एक सुभाषित घेऊ. म्हणजे ह्या कथेच्या ऐवजी म्हणजे तो अभ्यासही होईल आपला आणि अभ्यासक्रम पण संपेल. आणि एक एक श्लोक रोज घेतला तर एक 10-15 दिवसामध्ये तो पाठ संपून जाईल आणि हा आपला रेग्युलर पाठ पण चालू राहील त्या ठिकाणी. यावर्षी जे सुभाषित आहेत आपल्याला ते सगळे गीतेवरचे आहेत. काही गीतेमधले श्लोक निवडक त्यांनी घेतलेले आहेत. गीतेमधले श्लोक आहेत. हा गीतेमधले आहेत ते. तर त्याचा अभ्यासही होईल आपला आणि वाचनही होईल. तर ह्यावेळेला पण 10च पाठ आहेत ना? नाही हा एक पुस्तक आहे आणि ह्यानंतर अजून एक हं. पुस्तक आहे आपल्याला. हे बुक म्हणजे नंबर आता पीडीएफ आली आहे ती 10 पाठांपर्यंत आली आहे. हो त्याच्या एवढं. व्यतिरिक्त अजून आहे अभ्यास. अजून एक पुस्तक आहे. ओके. हे पीडीएफ एक आहे आणि असंच हा. अजून एक पीडीएफ असेल. हे 2 नंबरचं आहे आणि 3 नंबरचं अजून ओ, एक आहे. त्यामध्ये पण काही असंच अच्छा. व्याकरण काही अशा गोष्टी म्हणजे त्यातलं पण डावबिन आपल्याला येऊ शकतं परीक्षेत हो असं आहे. हो येईलच. ओके म्हणजे 2 पेपर ओके यावेळेस ओके. आपल्याला. हा एक पेपर असेल 2 अच्छा. नंबरचा आणि दुसरा एक असेल. एक ओके शनिवारी ओके. होईल एक रविवारी होईल पेपर. म्हणजे 50-50 मार्काचे 2 पेपर असं आहे? हा 50-50 चे 2 असतील. अच्छा, म्हणजे येस. 100 मार्काची परीक्षा असली हो यावेळी. फक्त हो पेपर येस 2. अच्छा, येस. 2 पेपर अच्छा. 100 मार्काचे. ओके. तर आपण म्हणतो तिसरं झालं आपलं काल. अहम तावत चायम अपिभम. मी तोपर्यंत चहा प्यायलो. तर चौथं आपल्याला वाचायचं होतं. चौथी झालं ना. ते झालं वाटतं ते. हा पाचवं. पाचवं हा पाचवं तुम्हीच घ्या आनंदराव जोशी. तुमचं ते पहिला नंबर. एक मिनिट. हा पाचवं वाक्य. हो. किम त्वम पश्यः. हम्म. काय तू पाहिलेस. नाही त्याचं फोड करायची आधी. हे म जे आहे म पूर्ण आहे. त्याचे 2 भाग करायचे त्वम आणि अपश्यः. अपश्य आणि अपश्य म्हणजे भूतकाळ. काय? भूतकाळ. त्वम अपश्य म्हणजे भूतकाळ. पश्य म्हणजे पाहणे. पाहिलेस. काय तू पाहिलेस. काय तू पाहिलेस. हम्म. किम त्वम तू अधिक अपश्य. अपश्य हम्म. भूतकाळ पाहिलेस. हम्म. काय तू पाहिलेस. लंग लकार भूतकाळ. लंगलकार भूतकाळ. हम्म. ओके. हम्म. सुरेखा ताई. न हम पश्यम. न अहम पश्यम. नाही. सॉरी न अहम अपश्यम. हा. म्हणजे मी नाही पाहिले. न अहम ते अपश्यम म्हणजे ते भूतकाळ लंगलकार. लंग लकार. लंगलकार. हा. भूतकाळ. ओके. स्नेहल ताई. किम ते मला म्हणे बाहेरचे कपडे आण रे. किम ते बस पुरे. म्यूट करा पद्मजा ताई म्यूट करा. स्नेहल ताई. किम ते परस्परम
नावदन, हम्म न अधिक अवदन. काय ते एकमेकांशी बोलले नाहीत? हम्म न अवदन न हा अवदन, न अवदन. अनद्यतन भूतकाळ. हा, हे ते सांगितले. अवदन का आलं? अवदन, न अ अधिक हा, नाही ते संधी झालं, आहे. ब्रेकअप झालं ते. हा न आणि अवदन. अवदन म्हणजे काय? की ते बहुवचनी आहे. हा ते करता ते आहे, हा ते आहे बहुवचनी आहे त्याचं म्हणून ते अवदन आलं. अवदन आलं. आता किम त्वम अपश्यः, न अहम अपश्यम, सह कुत्र अगच्छ, हे सगळं एकवचनी होतं आतापर्यंत. आता हे हम्म. पुन्हा या ठिकाणी बहुवचनी आलं, आणि बहुवचनीमध्ये मग अवदन असं ते अर्ध न येतं शेवटी बहुवचना. हम्म. आणि परस्परम, आपण जसं मराठी परस्पर एकमेकांना, तसं परस्परम काय ते एकमेकांना बोलले नाहीत. ओके. रवींद्र जोशी साहेब. आठवं. हम्म नहि ते तत्र नावदन. हम्म म्हणजे याचं होतं नहि ते तत्र न अवदन. हम्म तर त्या आधीचा जो प्रश्न होता किम ते परस्परम हम्म नावदन किंवा हम्म न अवदन, त्याचं उत्तर आहे नाही हम्म ते तत्र न अवदन. हम्म नाही ते नाहीच ते हम्म, तेथे बोलले नाहीत. बोलले नाही. व्हेरी गुड. काय एकमेकाशी बोलले नाहीत? नाही ते तेथे बोलले नाहीत. नाही, म्हणजे ओके. सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर दिलं. उत्तर आहे ते. ओके. हा, राईट. प्रश्नाचं उत्तर. पद्मजाताई. पद्मजा पोळ मॅडम. हो सर, हो सर. हा, 9वा नंबर ना. 9. हा. अन्य बालकाः सहसा तत्रापतन्. हम्म आता याच्यामध्ये तत्र हम्म अधिक तत्रापतन म्हणजे तत्र अधिक अपतन. व्हेरी गुड. हा. तत्र अधिक अपतन म्हणजे तत्रापतन झालंय. हम्म अन्य म्हणजे इतर, बालका हम्म म्हणजे बालकाचा अलग अनेक मुलं, हम्म सहसा म्हणजे शक्यतो किंवा हम्म. बऱ्याचदा. हो. तत्र तिथे, अपतन हम्म म्हणजे पडली हम्म होती, म्हणजे हो इतर हो. मुलं तिथं बऱ्याचदा पडली होती. राईट. बरेचदा इतर मुले बहुधा तेथे पडले. हा हा, बहुवचन असल्यामुळे अपतन झालं. अपतन, हा, अवतन, दोन अपतन. शब्द गेले आपल्याला. ओके. बरोबर. राईट. थँक्यू. वेदश्री. वेदश्री अनम्यूट होतोय का? हो सर. या. अहम तू नापतम. मी नापतम. नाही तर नापतम. मी नाही तर पडलो. अ, न अधिक अपतम. भूतकाळ लटलकार पडलो. लटलकार नाही, हा लंग लकार. लटलकार म्हणजे हो वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स. हो लंगलकार म्हणजे हो. पास्ट टेन्स. अहम तू, मी तर, न अपतम पडलो नाही किंवा पडले नाही, दोन्ही करता एकच. ओके. आता इथे जी पुढची वाक्य आहेत ते त्यांनी एक एक वाक्य करा म्हणून त्यावेळेस सांगितलं होतं. हे ऍक्च्युली होमवर्क म्हणून होतं आम्हाला ते. अभवत, नंतर अपतत, अकथयत, अलिखन, अलिखम, अपश्यन, अपालयत, अचलत, अक्षालयत, याचा वाक्यात उपयोग करा असं एक दिलं होतं. या ठिकाणी काही वाक्य त्यावेळेला ज्या लोकांनी केले होते ते इथे लिहून ठेवलेले आहेत. ते अभवत म्हणजे झाले, भूभवत, भूभवती म्हणजे होणे, त्याचा भूतकाळ लंगलकार, अभवत म्हणजे झाले. जसं आता तत्र विशालः वृक्षः अभवत, तिथे एक विशाल वृक्ष झाला म्हणजे उगवला, त्या ठिकाणी मोठा वृक्ष झाला, किंवा तिथे वृक्ष केव्हा तरी असेल तो मोठा झाला खूप. आता मम विवाह अभवत, विवाह असं ते हच्या पुढेच विसर्ग आहे, त्यामुळे त्याचा उच्चार मम विवाह अभवत झाला. जर तुम्ही ते बातम्या ऐकत असाल हे संस्कृत मधल्या, तर ते अमित शहा असं म्हणतात. ते म्हणजे शहा हे आडनाव त्याचं आहे
आणि त्यापुढे विसर्ग असतो पुल्लिंगी असल्यामुळे, त्यामुळे अमित शहा अकथयत यत् म्हणाले की, तसं इथे मम विवाह अभवत, देवस्य सुंदरम दर्शनम अभवत, देवाचं सुंदर दर्शन झालं, अहम आनंदितः अभवत, गतवर्षे वर्षा अभवत, माता पुत्रं दृष्ट्वा प्रसन्ना अभवत, तं पश्चात्तापः अभवत, भारत देशः स्वतन्त्रः अभवत, किम अभवत, भार्या सह कलह अभवत, ह्य रात्रौ सम्मान समारोहः अभवत, विद्यालये प्रार्थना अभवत, अत्र वर्षा अभवत, तेन सह वार्तालापः अभवत, मम भोजनम अभवत. तर ही अशी वाक्य त्यावेळेला केली होती. तुम्ही अशी वाक्य काही करून बघा आणि तोपर्यंत आपण मग ही पुढची वाक्य वाचूया. अश्विनी कुलकर्णी, अनम्यूट होतंय का अश्विनी? श्रावणी, काय झालं? नुसतं वाचायचं, काही करायचं नाही, काही नाही. श्रावणी माने, हा सर. हा, नंबर 2 च हा, अपतत. अपतत. अपतत अ म्हणजे अधिक पद. नाही, हा वाच. अ अधिक पद. लंग लकारे. हम्म, अपतत म्हणजे पडलो. पडलो किंवा पडले. लंगलकार म्हणजे भूतकाळ. भूतकाळ. हा, ओके. आता हे वाक्य वाच पुढचं. हा, सह गतवर्षे तटांगे अपतत. हा, तडागे. तडागे. हा, तडागे अपत. तुला अर्थ सांगता येईल याचा? सह तो म्हणजे मागच्या वर्षी. हा, हा बोल. तो ना. हा, तो मागच्या हम्म, वर्षी हम्म. तडाग म्हणजे काय? तलाव. तडाग तलावात पडला. तलावात पडला होता. तो पुढचं. मागच्या वर्षी तलावात. हम्म, यह पुढचं. हम्म. यह बालकाः उद्याने अपतत. हे यह येते. य ह ला य येते. ह आणि य. यह, यह म्हणजे काल. यह. आद्य म्हणजे आज. श्व म्हणजे उद्या. यह अद्य श्वः. यह बालकः उद्याने म्हणजे बागेत अपतत, काल मुलगा बागेत पडला. आता पुढचं वाद आणखी. वृक्षात हम्म, पुष्पम पत्रम अपतत. हा, सांगता येईल अर्थ? हा, झाडाचे फूल पाने फुले पडले. नाही, वृक्षात म्हणजे झाडावरून. पंचमी विभक्ती झाडावरून. इथे अर्धत असलं की पंचमी असते आणि त्याचा अर्थ तिथून पासून, झाडापासून, झाडातून, झाडावरून. पुष्पम म्हणजे एक फुल. पुष्पाणी असेल तर मग अनेक फुलं. पत्रम म्हणजे एक पान. पत्राणी असेल तर अनेक पानं. आणि अपतत म्हणजे पडले. झाडावरून फूल पान पडले. ओके, पुढचं वाच. विमानम भूमो अपतत. हा, म्हणजे काय सांगता येईल? विमानम म्हणजे जमिनीवर. विमान. हा, भूमो म्हणजे जमीन. जमिनीवर. हा, जमिनीवर. सप्तमी. अपतत म्हणजे पडले. हा, विमान हा. जमिनीवर पडले. आता पुढचं. तत्र एकम पत्रम अपतत फलम च न अपतत. हा, सांग बरं आता. तिथे एक पान पडले. व्हेरी गुड. पण हा, फल म्हणजे फळ ना सर. हा, फलम फळ. म्हणजे फळ ना. हा, बरोबर आहे. फळ नाही पडले. हा, फळ पडले नाही. छान, व्हेरी गुड. हा. म्हणजे जमलं की नाही, शेवटी गवते जमलं आपल्याला. छान पैकी आहे की नाही? ओके, गुड. हा. प्रॅक्टिस थोडीशी करत जा. तू हा. कोणत्या वर्गाला आहे आता? आता माझी 10th कंप्लीट झाली. 10th दिली एक्झाम का? हा, दिली. रिझल्ट यायचा आहे अजून.
थोडं आला वाच. ना. अच्छा, आला. हा, होऊन गेला का? माझ्या लक्षातच नाही. आता का शाळेशी काही संबंध नाही आमचा ना, मला माहित नाही. मग आता का 11th ला घेतला का ऍडमिशन? हा. कुठे? सायन्सला का? नाही, कॉमर्स साईड घेतले. कॉमर्सला घेतला का? बरं. हा. आणि कुठे शिकते तू? पुण्यामध्ये. बरं, पुण्याला असते का? हा. ठीक आहे, अभ्यास करत जा थोडासा. सोपं आहे तसं हा. संस्कृत, तर अवघड नाही आहे. तुमचं रेग्युलर जर आपण केलं ना तर अवघड जात नाही. रोज थोडं वाचायचं. ओके. बरं. रत्नप्रभा मॅम. हो, प्रयत्न करत. हो, करा करा. हा. अकथयत म्हणजे बोललो. अकथयत हा भूतकाळ आहे. भूतकाळाला हा हा भूत संस्कृतमध्ये लंग लकार म्हणतात. हा कथ हा कथ म्हणजे बोलणे, आणि हा अकथयत म्हणजे बोलला, बोललो, बोलले. हं? म्हणजे स्त्रीलिंगी पण आणि बहुवचनी पण. नाही, हो. बहुवचनी नाही, बहुवचनी अकथयन होईल ते. ओके, ही 5 वाक्य वाचायची. गतवर्षे हा पुराणिकः हा. भागवतकथान् अवकथयत्. अकथयत. हा. मागच्या वर्षी हं. भागवत कथा पुराणिकाने पुराणिक भागवत कथा सांगितली. सांगितली. हं? सह हा. लोकम अकथयत. श्लोकम मॅडम, श्लोकम. न सह. श्लोकम हा हा. सह श्लोकम अकथयत. त्याने श्लोक सह सांगितला. म्हणजे त्याने श्लोक. पितामही बालकान कथाम अवकथयत. अकथयत, अवणे, अकथयत. हा. कथाम पितामही म्हणजे आजी. अकथयत. पितामही म्हणजे आजी. पितामह म्हणजे हा. आजोबा. हा. पितामही बालकान. बालकान म्हणजे म्हणजे आजीने हा, आजी मुलांना कथाम म्हणजे कथा कथा, अकथयत कथा सांगते. सांगते. सांगते नाही, सांगितली. आजीने सांग त्यांना कथा सांगितली. बालकाला सांगितली. कृष्ण हा अर्जुन अवकथयत. अव नाही मॅडम, ते अकथयत. व नाही तिथे. असं अकथयत. अकथयत. हम्म. कृष्ण हा अर्जुनम अकथयत. कृष्णाने कृष्णाने अर्जुनाला सांगितले. अर्जुनाला हे कथा नाही, कथा नाही, अकथयत. सांगितले, बोलले. कृष्ण सांगितले. अर्जुनाला बोलला किंवा बोलले. बोलले. हंसः नृपम किम अवकथयत. अव नाही, अकथयत. व नाहीच ते आहे तिथे. हो, हो. हंसः नृपम किम अकथयत. हम्म, अकथयत. हम्म. हंसाने, हंसाने नृपाला म्हणजे नृप राजाला. म्हणजे राजा, राजाला काय सांगितले? हा. हंसाने राजाला काय सांगितले? सांगितले. ओके, राईट. थँक्यू, छान केलं. इरा. प्रयत्न. नाही, चांगला केला प्रयत्न, छान केला. रेग्युलरली ठेवा. हो. येईल. या, इरा. अलिखन. अलिखन म्हणजे लिहिले. आता मला अधिक सांग, लिख अलिखन जे आहे ते काय आहे? आधी सांग, अलिखन म्हणजे काय आहे? लिहिले. भूतकाळ आहे तर ठीक आहे. आता अलिखनचा अर्थ काय होतं? की हे बहुवचन आहे. आता आपण एक वाक्य बघितलं की नाही, न वरती गेलेलं ते, हो. न आलेलं. इथे गेलं का ते? तेव्हा इथे किम ते परस्परम न अवदन तत्र अपतन. इथे पण अपतम. म आलं की एक वचनी असतं, न आलं की बहुवचन असतं. अलिखन म्हणजे हे बहुवचनी आहे. हो. आता हे वाक्य वाच. तुला एक वाक्य जास्त आहे. ते छात्राः गृहपाठम् अलिखन्. म्हणजे ते विद्यार्थी गृहपाठ लिहितात. नाही. त्यांनी त्या विद्यार्थ्याने गृहपाठ लिहिला. त्या विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला. केला नाही, लिहिलंच म्हणतात. अलिखन म्हटलं ना त्यांनी, अकर्तुम नाही म्हटलं त्यांनी. हो. हा, अलिखन म्हणजे लिहिला. ओके, पुढे. छात्राः पत्राणि अलिखन्.
हा विद्यार्थ्यांनी पत्र लिहिले पत्र नाही, पत्रही लिहिली, लिहिले होते. लिहिले होते. हो, पत्र आणि म्हणजे अनेक पत्र लिहिले, एकच पत्र नाही. विद्यार्थ्यांनी पत्रे लिहिली. ओके. पुढे ये. विद्यार्थ्यांनी पत्रे लिहिली. हा कवयः काव्यानि अलिखन्. हा सर आता हे एक वचन आहे ना? नाही, कवयः हे बहुवचन आहे. कवी, कवीचं बहुवचन कवयः. काव्यानी हे पण बहुवचन आहे. कविता, काव्य, अनेक काव्य, एक नाही. अलिखन लिहिले, अनेक लिहिले. कवीन हा, कवींनी काव्ये लिहिली. हा, काव्ये, अनेक काव्ये. कवींनी काव्ये लिहिली. हा हा हा. पुढे बालिका, बालिकाः लेखान् अलिखन्. हा, मुलींनी मुलींनी अनेक लेख लिहिले. लेखान, अनेक लेख आहेत. लेखान अलिखन. मुलींनी अनेक लेख लिहिले. लेखन म्हणजे अनेक लेख. काय झालं? छात्राः पाठम. काही नाही सर, आवाज बरोबर येत नाहीये, नेटवर्कचा प्रॉब्लेम. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. हा हा. छात्राः छात्राः पाठम पठित्वा अलिखन्. हा विद्यार्थ्यांनी पाठ वाचून, पठित्वा म्हणजे वाचून, लिहिले. अलिखन म्हणजे लिहिले. पाठ वाचून लिहिले. ओके. विद्यार्थ्यांनी पाठ वाचून लिहिले. हम्म शिष्याः एकं श्लोकम् अलिखन्. शिष्यांनी एक एक श्लोक श्लोक लिहिले. आता हे लिहिलं नाही, एकच होईल, लिहिलाच होईल ते. शिष्याने जरी लिहिला तरी एकच श्लोक लिहिलाय, तर लिहिलाच येईल त्या ठिकाणी. शिष्यांनी एक श्लोक लिहिला. सगळ्या शिष्यांना एकच लिहायला सांगितलं श्लोक, प्रत्येकाने एक तोच लिहिलाय, म्हणून एक श्लोक सगळ्या शिष्यांनी लिहिला. ओके, थँक्यू. सर एकवचन आणि बहुवचनात हे बदलत नाही का? काय? म्हणजे अलिखनच राहतं, एकवचन असलं हा, शिष्याने क्रियापदाचं लिहिलं ना, आणि जे कर्त्याप्रमाणे अच्छा. क्रियापद बदललं ना ते, त्यामुळे. नाही, पण सगळीकडेच अलिखन आहे. म्हणजे बहुवचन असलं तरी आणि एकवचन असलं. सगळे कर्ते जे ते बहुवचनी आहेत ना, कारण त्यांनी काव्य अच्छा लिहिले अच्छा. म्हणून ते हा या हा हा, ठिकाणी बहुवचन ओके, नाहीये. आलं लक्षात. कवींनी हा. लिहिलं म्हणून बहुवचन आहे. पण आपण मराठी भाषांतर करताना मग एक हा, श्लोक लिहिला हो म्हणतोय. हो हो, मराठीमध्ये तसं होईल ते, अच्छा. बरोबर आहे. करेक्ट. सर काव्यम नपुंसकलिंगी आहे ना? हो, मग काव्यानी म्हणजे अनेक काव्य ना. पण हे नी आहे तर मग दीर्घ आहे का असंच पाहिजे? कसं आहे नाही. म्हणजे? तर काव्यासाठी न म्हणजे सगळीकडे आपण आतापर्यंत तरी रस्व लिहित आलोय, इथे दीर्घ दिसतोय, म्हणून नाही, म्हणजे त्याचा अपवाद आहे का काय असं ह्याच्याने नाही, मग विचारलं. मी चेक करतो. मला पण बघावं लागेल ते. नी रस्व आहे का? हा, ठीक आहे, तुम्हाला तो पण सांगतो मी. ठीक आहे. लक्षात राहील मला. ओके. आता हे अलिखन झालं. आता हे पुढं अलिखम आहे. आता कोण येते परत? माधुरी कुलकर्णी मॅम. अनम्यूट झालंय का? हा सर. हे अलिखम गतमासे. नाही, थोडं थांबाय. अलिखम. अलिखम. आता आपण आधी काय केलं होतं? अलिखन केलं होतं. हे अलिखन जे आहे ते बहुवचनी आहे. भूतकाळ. आणि हे भूतकाळ हे बहुवचनी आहे. हा अलिखम हा पण भूतकाळ आहे, पण हा अहम साठी आहे. अहम साठी आहे ना. अहम साठी असलेला अलिखम. जसं पहिलं वाचतो मी इथे, गतमासे अहम एकम काव्यम अलिखम. मागच्या महिन्यात मी एक काव्य लिहिलं. काव्य. कसं लेखम अलिखम.
पत्रम अलिखम गत्यमाते बंधम अहम अलिखम लेख बरोबर. लिहिला. हा. म्हणूनच मी म्हटलं साडी पत्र बदलायला लिहिला. वेगळा निबंध लिहिला. आता हे पुढचं वाचा तुम्ही. अहम अहम एक श्लोकम बहूनी श्लोकानी बहूनी स्तोत्राणी बहूनी सुभाषितानी अलिखम. हम्म. मी हा. एक श्लोक हम्म. किंवा अनेक श्लोक, व्हेरी गुड. हा. अनेक स्तोत्र व्हेरी गुड. हा. आणि अनेक सुभाषित हा. लिहिली. हा. आता इथे बघा. लिहिली येणार ना. हा, लिहिली. हा, तेच सांगायचं मला. इथं अहम आहे. अहम संस्कृत मध्ये काय होतं, अहम अलिखम असं येईल. इथे तिथं बहुवचन नाही येणार क्रियापदाचं, कारण कर्त्याप्रमाणे बोलत जाते. मराठीमध्ये आपण अनेक काय म्हणतात, श्लोक एक लिहिले, स्तोत्र लिहिले, लिहिला. एक श्लोक लिहिला हा. असं होईल. श्लोक लिहिला आणि हा. श्लोकांनी अनेक असतील तर मग लिहिले. अनेक श्लोक असे लिहिले. ओके, पुढचं वाच. अहम प्रतिदिने जनकम पत्रम अलिखम. मी प्रत्येक दिवशी जनक म्हणजे वडील. जनकम वडील. वडील हा वडिलांना हा. पत्र हा. पत्रम आहे म्हणजे पत्र म्हणजे पत्र. एक पत्रातला- हा एकच आहे. हा. लिहिले. अलिखम म्हणजे लिहिले. लिहिले. मी रोज हा. वडिलांना पत्र लिहिले. वडिलांना पत्र प्रतिदिन लिहिले. वडिलांना पत्र लिहिले. हा, पत्र लिहिले. छान, व्हेरी गुड, नाईस. आता पुन्हा नंबर कोणाचा येतो आता? इथे परत वेदश्रीचं नाव आलं. वेदश्री. सर माझं झालं नाही हा. हा, मग जयमाला. तुम्ही घ्या मग. येस, तुमचं वाद घेतलंच नाही ना. अपश्यन. अपश्यन. अपश्यन अ अधिक दृष्पश्य लंगलकार. बघितले. ते बालकाः मृगाणी नानाविधः पशवः अपश्यन्. ते त्याने नाही, हा, त्यांनी किंवा बालकांनी दोन वेगवेगळे. त्यांनी किंवा बालकांनी मृग आणि मृगाणी हरणे. म्हणजे हरणे किंवा हरणे. पक्षी. ओके. प्राण्यांना पण मृग हा म्हणतात. पशु हरणाला पण हा. हा हा किंवा अनेक पशु विविध पशु पाहिले. पशवः जे आहे ते पशुचं बहुवचन आहे. हो. जनाः नाटकम अपश्यन्. लोकांनी नाटक पाहिले. राईट, व्हेरी गुड. ते मयुरान अपश्यन्. त्यांनी मोराला पाहिले. व्हेरी गुड. मोरांना पाहिले का? मोरांना बहुवचन. तत्र पतितं फलं सर्वे अपश्यन्. तेथे पडणारे फळ सर्वांनी पाहिले. ते पृथ्वीलोके किम अपश्यन्. त्यांनी पृथ्वीलोकात काय पाहिले. व्हेरी गुड. ते खेलम अपश्यन्. त्यांनी खेळ पाहिला. व्हेरी गुड, छान, मस्त. अजून कोणी राहिलंय का? मग सुरेखा ताई. सर, अपालयत. अधिक पाल भूतकाळ लंकलकार पाळले. नृपः प्रजाम अपालयत म्हणजे राजाने प्रजेला पाळले. राजाने प्रजेला पाळले म्हणण्यापेक्षा राजाने प्रजेचे पालन केले असं. पालन केले. पालन केले. सहा श्वानम अपालयत म्हणजे त्याने कुत्रा पाळला. मम मातुला हा माम अपालयत. माझ्या मामाने मला माझं पालन केलं म्हणजे माम म्हणजे माझं पालन केलं. भ्राता भगिनी अपालयत. भावाने बहिणीला